माननीय दिनेश गडशी यांच्याकडून रोख रक्कम 2500 रुपये देणगी सुरुवात झालेली आहे. तशी नेटकेश्वर मित्रमंडळ मानकी खांबेवाडी ग्रामस्थ मुंबई आणि महिला मंडळ यांच्या वतीने त्यांचे शाब्दिक स्वागत करतो. ग्रामीण गटातला दर्जेदार सेकंड राऊंड या ठिकाणी सुरू होतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण या ठिकाणी सुकाईदेवी मुरडा वर्सेस जय भवानी आरवली असा हा सामना या ठिकाणी पाहतोय. जर्सी क्रमांक 17 एक अतिशय जबरदस्त चढाई ज्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतो तोच उत्तम प्रकारचा रेडर ज्याच्याकडून आई सुकाईदेवी मुरडवसाठी निश्चितच वेळोवेळी प्रयत्न केला गेलाय. आपल्या संघाला एक बढत देण्याचं काम चांगल्या प्रकारचं मजबूत श्री गणेश करण्याच्या दृष्टीने ज्याचं उत्तम असं योगदान. पण इथं मात्र जर्सी क्रमांक 4 ला पाहतोय जय भवानी आरवली संघाकडून पियुषला उत्तम साथ देण्याचं काम. आज या संघामध्ये दर्शन कळत नाही नसताना त्याची निश्चितच उपस्थिती जाणवू देत नाहीये, अनुपस्थिती जाणवू देत नाहीये तो जर्सी क्रमांक 4. आणि पुन्हा एकदा आई सुकाईदेवी मुरडवसाठी ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये एक चांगले दर्जेदार खेळाचं प्रदर्शन केलं होतं जर्सी क्रमांक 1 ला आपण पाहतोय ज्याच्याकडून उत्तम प्रकारचा खेळ पण चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच ज्या संघाचा आहे तो जय भवानी आरवली. डिफेन्सची बाजू मजबूत असणारा संघ जर्सी क्रमांक 1 ला पाहतोय सुरक्षित खेळाचं प्रदर्शन सेफ खेळाचं प्रदर्शन केलं जाते. निदान रेषेच्या आसपास आपला खेळ खेळला जातोय. आणि इथं मात्र मिडलाईन क्रॉस करून पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल होताना इथं मात्र थर्ड रेडचा इशारा डू ऑर डाय करो या मरो या परिस्थितीचा फायदा उठवावा लागतोय. या परिस्थितीमधून स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे ते पियुष याला. उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण आई सुकाईदेवी मुरडव संघाचं इथं मात्र पियुषला रोखलं जात आहे. एक चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन आपण या क्षेत्ररक्षणामधून पाहतोय. पियुष सारखा दर्जेदार खेळाडू मैदानाच्या बाहेर. थर्ड रेड जर्सी क्रमांक 6 याचा उत्तम खेळ आपण पाहिला ऋतूच्या माध्यमातून या आधी आपण पाहिलं होतं. पण या खेळाडूनं सुद्धा मुरडव संघाला अतिशय उत्तम खेळाच्या जोरावरती सावरलं. आणि निश्चितच पहिल्या सामन्यामधून खऱ्या अर्थानं सेकंड सामन्यामध्ये आपल्या संघाला दाखल करण्यासाठी ज्यांना सिंहाचं योगदान उचललं असा हा जर्सी क्रमांक 6. इथं वाद कसमे केले जात आहेत पण सर्वोच्च न्यायालय तयार आहे. दोन्ही पंच तयार असताना इथं मात्र मुरडवचा हा मोठा खेळाडू मैदानात बाहेर जातात. पुन्हा एकदा पियुष 1 गुणाचं लीड. पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न होताना जोरदार आक्रमण केलं जात आहे पियुषच्या माध्यमातून. आणि निश्चितच जोरदार आक्रमणाच्या जोरावरती पॉइंट्स घेण्याच्या दृष्टीने पूर्ण फलक हलता ठेवण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा सोलो टॅकल अनुभवाची नसताना कमी पण ऍडव्हान्स जाऊन पकडणं या ठिकाणी निश्चितच भारी पडते. मुकेश दादा चव्हाणांना मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. ज्या खेळाडूनं मुरडव संघासाठी स्वतःला सिद्ध केलं वेळोवेळी आपल्या संघातून उत्तम खेळाचं प्रदर्शन केलं तोच ऋतू खेळाचं अतिशय जबरदस्त सादरीकरण करताना ग्रामीण गटामधून आपण मुरडव सारख्या दर्जेदार संघाकडून खेळताना विशेष करून लीड देण्याचं काम. आणि इथं मात्र असफल टॅकल. पुन्हा एकदा पियुष नाचरे चढाईसाठी असणार आहे. पियुषने आतापर्यंत मैदानात दर्जेदार खेळ केला पण पहिल्या सत्रामध्ये सुद्धा पहिल्या सामन्यापासूनच आपला इरादा स्पष्ट केलाय. कारण जय भवानी आरवली संघाला ज्या ज्या वेळेला लीड देण्याचं काम केलं ज्या ज्या वेळेला उभारी देण्याचं काम केलं त्या त्या वेळेला संघ हमी ठरलाय भारी ठरलाय. आणि इथं मात्र एक चांगल्या प्रकारचं आक्रमण कसं असतं एक उत्तम उदाहरण पियुषच्या माध्यमातून आपण पाहिलं. कोपरारक्षकाला मात्र या ठिकाणी बाहेर जावं लागतंय. आणि आता मात्र 2-4 अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा मुख्य रेडर एक गुणवान कर्तृत्वानं अष्टपैलू असा खेळाडू जर्सी क्रमांक 17 जो विरुद्ध संघावरती निश्चितच खतरा पैदा करण्याचं काम करतो तोच खेळाडू
पुन्हा एकदा आपण मित्रांनो आजच्या स्पर्धेनिमित्तानं बोलतोय अतिशय देखणं अप्रतिम लाजवाब असं नियोजन श्री नेटकेश्वर मित्रमंडळ खांबेवाडी मुंबई ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांचं आहे. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला संपूर्णपणे एक चांगल्या प्रकारचं सहकार्य आजची स्पर्धा ज्यांच्या सहकार्यातून संपन्न केली जाते. या स्पर्धेसाठी सगळ्या प्रकारचा जो वाटा उचललेला आहे सिंहाचा हातभार उचललेला आहे ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रत्नागिरी दक्षिण अर्थात वाशिष्ठी मिल्क अँड मिल्कचे प्रोडक्टचे सन्माननीय चेअरमॅन सर्व अतिशय दर्जेदार उत्पादन वाशिष्ठीच्या माध्यमातून दूध दही त्याबरोबर आम्रखंड आणि उन्हाळ्याचा घाम आटवण्यासाठी शक्तिवर्धक असं ताक एक दर्जेदार उत्पादन अर्थात कोकणात नंदनवन फुलवण्याचं काम आदरणीय यादव साहेबांच्या माध्यमातून केलं जातं. आणि आजच्या या स्पर्धेनिमित्तानं यादव साहेबांचं एक मोठं योगदान ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पुरस्कृत आहे. एक मोठी स्पर्धा मानाची स्पर्धा आणि तेवढंच दमदार नीटनेटकं असं नियोजन श्री नेटकेश्वर मित्र मंडळ खांबेवाडी मुंबई ग्रामस्थ आणि महिला मंडळ. पियुष पुन्हा एकदा चढाईसाठी असणाऱ्या लगभग पहिलं सत्र समाप्तीकडे वळत आहे. पण आपण इथं पाहतोय फक्त जय भवानी आरवली संघाचं 1 गुणाचं लीड. हे 1 गुणाचं लीड मित्रांनो कधी दुसरं होऊ शकतं. आणि निश्चितच या ठिकाणी आपण आपल्या संघाला उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी या खेळाचा आनंद घेण्यासाठी आमचे मित्र अमोल दादा गुडेकर या ठिकाणी दाखल झाले त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. ओ हो इथं मात्र लेझी टॅकल थोडासा आळसपूर्ण असा टॅकल लगभग पुन्हा एकदा मुरडवचा हा उभरता सितारा उत्तम फायदा मिळवतोय आपल्या संघासाठी. आणि पंच सरांकडून आम्हाला कोण मिळते ही असणार आहे महत्वपूर्ण सुपर रेड. थर्ड रेडचा इशारा थोडासा आळसपूर्ण दाखल पाहिला. महेश दादा नाचरे यांनी काल मंत्र दिला होता रणनीती कशी असावी हे सांगितलं होतं पण इथं मात्र थर्ड रेडचा इशारा बघूया काय करता. हो इथं मात्र काढवण्याचं काम केलं. खरंच एक उत्तम प्रकारचा ब्लॉक कसा असतो एक उत्तम उदाहरण. त्याला हलकं घेऊन जाणार नाही मित्रांनो. ज्यानं जय भवानी आरवली संघाला कित्येक वेळेला विजयाच्या समीप नेलंय ग्रँड फिनाले मध्ये दाखल केलंय असं मोठा खेळाडू पियुष नाचरे. आणि इथं मात्र ऍडव्हान्स जाणं थोडंसं भारी पडतंय. ऋतूसारखा एक दर्जेदार खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय ज्याची गरज सेकंड हाफ मध्ये अत्यंत जबरदस्त होती देशुकाई मोरडव संघाला. आणि इथं मात्र काय घडतं बघूया. इथं नामी संधी उपलब्ध होते. संधी ही माणसाच्या आयुष्यामध्ये मित्रांनो एकदाच येते पण तिचं स्वागत करणं अत्यंत दर्जेदार पद्धतीने आपण करू शकतो. पण काय घडतं बघूया कारण एक दर्जेदार खेळाडू आक्रमण करण्यासाठी सुकाई मोरडव संघाकडून जर्सी क्रमांक 1चं आक्रमण आपण पाहिलं. दरम्यान पुन्हा एकदा पियुष एक सडपातळ बांधण्याचा हा चढाईपट्टू जो उभारी घेतोय. दिवसेंदिवस याच्या खेळामध्ये आपण सातत्यपूर्ण बदल पाहतोय. सडपातळ बांधा असून सुद्धा इतका उंच दर्जाचा खेळ उंचावलेला खेळ ज्याच्याकडून आपण पाहतो तो पियुष मात्र ज्यानं प्रभावित केलं टॅकल मधून आणि चांगल्या प्रकारच्या चढाईच्या माध्यमातून ज्यानं पॉइंट्स जमा करण्याचं काम केलं सिलसिला जारी केला. आणि निश्चितच या ठिकाणी मुरडव सारख्या संघाला उभारी देण्याचं काम केलं. हा एस्केप भन्नाट होणार होता पण समय सूचकता दाखवली वेळेचा उपयोग करून घेतला आणि अति खोल जाण्याचा नतीजा मात्र जर्सी क्रमांक 6ला भोगावा लागला. दोन्ही दर्जेदार खेळाडू मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर 7-7 गुणांची बरोबरी. इथून मात्र कसोटी खऱ्या अर्थानं या खेळाचं सर्वस्व पियुष नाचरेनं हळूहळू या संघाला उभारी देण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थानं या संघामध्ये पॉइंट्स घेण्याचा सिलसिला क्रमवारी जारी ठेवला. आणि ज्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण या संघाकडून अर्थात एक मोठी भरारी घेताना पाहतोय. समोर मात्र एक कडवी झुंज देणारा सुकाई देवी मुरडवचा संघ ज्याच्यामध्ये 4 गडी मैदानात पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1ला अजमावलं जात आहे. काय घडतं बघूया. समोर मात्र एक जबरदस्त आव्हान असणार आहे कारण उत्तम डिफेंडर मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्याला साथ देण्यासाठी पियुष असणार आहे जो आपल्या साथीदाराच्या जोडीनं निश्चितच जर्सी क्रमांक 1ला फसवण्यासाठी तयार होत आहे. काय घडतं बघूया. एक उत्तम दर्जाचा खेळ इथं मात्र आक्रमकपणा दाखवला जातोय
आचरेवाडी आरवली या संघाकडे पाहतोय आणि आता मात्र थर्ड रेडचा इशारा. समोर मात्र 4 खेळाडूंचं आव्हान असणार आहे आणि हे आव्हान मोडीत करण्यासाठी तयार होतोय तो अष्टपैलू गुणवान खेळाडू अर्थात पियुष नाचरे जय भवानी आरवली या संघाकडून अटॅक करतोय. उत्तम प्रकारचा हल्ला करतोय आणि अखेरकार हातांच्या साह्याने कडी टिपण्याचा मनमुराद असा आनंद लुटला जातोय. जर्सी क्रमांक 19 ला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता नापावा लागणार आहे कारण उत्तम प्रकारची चाल खेळली होती. अर्थात एक चांगल्या प्रकारचा अटॅक केला होता आणि सामना संपण्यासाठी लगभग 4 मिनिटाचा कालावधी त्याहीपेक्षा कमी वेळ आपण पाहतोय. अर्थात 3 मिनिटं आणि 42 सेकंदाचा कालावधी शिल्लक असणार आहे. जर्सी क्रमांक 8 उत्तम प्रकारचा टाकल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये 100% गुण ज्यांना दिले जातात असा जय भवानी आरवलीचा संघ पुन्हा एकदा सर्वतोपरी आपलं उत्तम योगदान देताना सांघिक खेळाचं उत्तम प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहतोय. इथं मात्र मोठी फाईट होत असताना अनुभवाची कमी नसणारा अर्थात त्यांच्याकडे अनुभव खूप मोठा आहे असं हे मुकेश दादा चव्हाण आणि त्यांच्या समेत जर्सी क्रमांक 93 ला आपण पाहतोय. दोघांकडून जर प्रकार झाला तर निश्चितच 2 गुणाचा इजाफा 2 गुणाचा पण आपण होऊ शकतो. तो मोरडाव आई सुकाई देवी या संघाला. मित्रांनो अशाच प्रकारची फाईट आपण मोरडावच्या ऐतिहासिक प्रांगणावरती काही दिवसापूर्वी अर्थात 1 महिन्याच्या कालावधीपूर्वी पाहिली होती. आज 7 अशी परिस्थिती अजूनही 3 मिनिटाचा कालावधी. राहुल पवार जर्सी क्रमांक 8 ला आजमावलं जात आहे. हो गोलवर जाण्याचा नतीजा मात्र भोगावा लागतोय. राहुलला पकड होतीये आणि पुन्हा एकदा एक मजबूत स्थिती जय भवानी आरवली या संघाची. लगभग वाटलं होतं राहुलनं जोरदार दणका दिला होता. निश्चितच 2-3 पॉइंट्स मिळवण्याच्या दृष्टीनं राहुलची चढाई महत्वपूर्ण होती. इथं मात्र ऑल आउट दिलं जातं. नवीन संजीवनी घेऊन दाखल होतोय तो सुकाई देवी मोरडावचा संघ 12 उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण जय भवानी आरवली या संघाचं. आता मात्र खऱ्या अर्थानं करायचंय 2 मिनिटाचा लगभग या ठिकाणी निर्णायक सत्रामधला खेळ बाकी आहे. कंप्लीट डबल मार्चिंग ऍक्सिलेटर वर पाय ठेवावा लागणार आहे. निश्चितच सुपर डुपर चढाईचं दर्शन घडवावं लागणार आहे. दोन्ही क्षेत्रामध्ये उजवी कामगिरी करावी लागणार आहे ही या ठिकाणी सुकाई देवी मोरडाव या संघाला. इथं मात्र रेड व्हॅलिड केली जाते. निदान रेषा पार केली जाते आणि निश्चितच मिडलाईटच्या आसपास येऊन मध्य रेषेच्या आसपास येऊन पुन्हा एकदा आपल्या प्रांगणामध्ये दाखल होण्यासाठी तयार होतोय तो पियुष नाचरे. ही 2 मोठ्या चढाईची गरज आहे. जर्सी क्रमांक 17 ला आठवलं जाऊ शकतं कारण एका मोठ्या चढाईनं या खेळाचं पूर्ण चित्र बदलू शकतं. 3-4 पॉईंटची चढाई होणं गरजेचं आहे. निश्चितच ती चढाई ऋतूच्या माध्यमातून होते का पाहायचंय. आतापर्यंत मोरडाव संघाला एक चांगल्या प्रकारचं मजेदार खेळाचं प्रदर्शन करणारा या वेळेला बोनस कंप्लीट करून आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय. 1 मिनिट आणि 15 सेकंदाचा कालावधी. हाय व्होल्टेजचा ड्रामा अजूनही मित्रांनो खूप मोठं अंतर आहे. इथं हे अंतर तोडण्यासाठी पियुषला मात्र झगडावं लागणार आहे. पियुषला थांबावं लागणार आहे. पियुषची खेळी या ठिकाणी निर्णायक असणार आहे. बघूया काय घडतं. लगभग 1 मिनिटाचा कालावधी ऍडव्हान्स जाऊन पियुषला अडवलं जाते आणि पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. लीड 15-8 अशी परिस्थिती. लगभग शेवटचा 1 मिनिटापेक्षा खेळ बाकी कमी कालावधीचा खेळ बाकी असताना आपण पाहतो जर्सी क्रमांक 4 ला पुन्हा एकदा ऍडव्हान्स जाऊन पकडलं जाते. काय घडतं बघूया. चढाईसाठी असणार तर पुन्हा एकदा नाट्यमय परिस्थितीमध्ये 1 चावऱ्यावरती अटॅक केला जातोय. काय घडतं बघूया. एकेरी पुन्हा एकदा सिंगल पॉइंट. निश्चितच खेळामध्ये रंजकता वाढली जाते. इथं मात्र वेळ पुऱ्या पडतोय. हाय व्होल्टेजचा ड्रामा संपन्न होताना पाहतोय. निश्चितच आदरणीय राजेंद्रजी मेहणे सर असतील त्यांच्यासोबत आदरणीय संतोषजी पवार असतील या सर्वांची धडधड तेज होत आहे. मित्रांनो अंतिम लम्हा या सामन्याचा अंतिम क्षण आपण अनुभवतोय. निश्चितच 15-10 खूप नजदीक आलेला हा सामना या ठिकाणी मात्र समाप्त होतोय. राहुलला पुन्हा एकदा चूक करावी लागते आणि इथून मात्र मोठा विजय संपादन केला जातोय तो जय भवानी आरवली संघाकडून.